11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा, स्टेट्स ऑफ मॅटर, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. आता स्टेटच्या मॅटर टोटल ओव्हरऑल 3 असतात. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त लिक्विड आणि गॅशियस स्टेट स्टडी करणार होतो. मग आता याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. आजचं हे ह्या चॅप्टरचं लास्टचं लेक्चर आहे. तर आपण काय काय स्टडी केलं याच्यामध्ये, तो गॅस लॉज स्टडी केले. इम्पॉर्टंट काय काय सांगते मी बघा. गॅस लॉज, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रो लॉ, परत आयडियल गॅस इक्वेशन पण आपण हे 3 लॉ कंबाईन करूनच काढलं. आयडियल गॅस कशाला म्हणतात, तर जे गॅस हे तिन्ही गॅस लॉ ओबे करतात त्यांना म्हणतो आपण आयडियल गॅस, किंवा जे आयडियल गॅस इक्वेशन आहे PV = nRT हे फॉलो करतात. ओव्हरऑल ऑल टेम्परेचर अँड कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण काय म्हणतात, आयडियल गॅस. आणि जे गॅस आयडियल गॅस लॉज ओबे करत नाहीत त्यांना काय म्हणतात, तर रियल गॅसेस किंवा नॉन आयडियल गॅस. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्याच्यामधले डिफरन्स पण बघितला होता. इम्पॉर्टंट आहे, डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल गॅस आणि नॉन आयडियल गॅस, किंवा आयडियल गॅस अँड रियल गॅस. त्याचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर अजून याच्यामध्ये काय आपण स्टडी केलं होतं बघा, जे डेरिवेशन्स आहेत याच्यामध्ये जे डिराईव्ह केलेले आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर त्या आजच्या लेक्चरमध्ये आणि अजून एक थेरी बघा इम्पॉर्टंट आहे, ती कायनेटिक अँड मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅसेस. गॅससाठीची जी थेरी आहे ती थेरी. त्यानंतर आपण मेजरेबल प्रॉपर्टी बघितल्या होत्या, डेन्सिटी, व्हॉल्यूम, टेम्परेचर वगैरे ते. आता आजच्या लेक्चरमध्ये फक्त लास्टचा एकच पॉईंट राहिला आहे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. तो आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर अजून एक नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतोय, कोणता तर हायड्रोकार्बन चॅप्टर, तो पण बघणार आहे. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर कशाने डिनोट करतात, झेडनं. बघा, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर डिनोटेड बाय झेड. रियल गॅसेस शो आयडियल बिहेवियर वेन प्रेशर अप्रोचेस 0. आता रियल गॅस आयडियल बिहेवियर कधी दाखवतं, जेव्हा जे प्रेशर असतं ते 0ला अप्रोच होतं. प्रेशर जेव्हा 0 असतं तेव्हा रियल गॅसेस काय दाखवतात, तर आयडियल बिहेवियर. डेविएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड. आता जे डेव्हिएशन्स असतात, आपण तो ग्राफ पण बघितला होता, जो नॉर्मल आयडियल गॅसचा आणि रियल गॅसचा ग्राफ कसा येतो. मग ते जे डेव्हिएशन्स असतात ते कशामध्ये मेजर केले जातात, तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरमध्ये. डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड, विच इज द रेशो ऑफ प्रोडक्ट PV अँड nRT. आता जो झेड कसा असतो, का रेशो कोणता असतो, तर PV/nRT. मग बघा काय येतं, Z = PV/nRT. हा झाला याचा रेशो. झेड म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. कशासाठी यूज करतात, तर मेजर्ड डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल बिहेवियर. सो Z = PV/nRT. शोज द ग्राफ ऑफ झेड वर्सेस P. आता जी फिगर आपण नंतर बघणार आहे ती 10.15 काय शो केले, झेड वर्सेस P म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर वर्सेस प्रेशर. इट इज अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. काय असतं, स्ट्रेट लाईन येते आणि पॅरलल टू एक्स ॲक्सिस, प्रेशर ॲक्सिस, दॅट इज Z = 1. मग तिथं कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर किती असतो, 1. फॉर आयडियल गॅस Z = 1 ॲट ऑल द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर. हे तुम्हाला पण माहिती आहे, PV/nRT हा जो रेशो असतो. डिस्टिंग्विशिंग पॉईंट होता त्याच्यामध्ये आपण फर्स्टच बघितलं होतं. डिस्टिंग्विशिंग पॉईंटमध्ये आयडियल गॅसमध्ये काय असतात, PV/nRT काय असतं, 1 असतं. आणि नॉन आयडियलसाठी किंवा रियल गॅसेससाठी PV/nRT काय असतं, नॉट इक्वल टू 1. फॉर आयडियल गॅस Z = 1 ॲट ऑल द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. सगळ्या टेम्परेचर अँड प्रेशरला झेड काय असतं, = 1. द सिग्निफिकन्स ऑफ Z is better understood from the following deviation. We can write 2 equations. आता 2 इक्वेशन लिहिलेत बघा, 10.28 and 10.29 फॉर रिअल अँड आयडियल गॅसेस रिस्पेक्टिव्हली. आता रिअल गॅसेससाठी काय येईल, Z = PV real/nRT अँड 1 = PV/nRT. कारण रिअलसाठी Z = 1 असतं फॉर ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. पण तेच आयडियलसाठी Z = काय असतं, 1 असतं फॉर ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. सो 2 इक्वेशन लिहिलेत, Z = PV real/nRT, 1 = PV ideal/nRT. सो काय केलं आता बघा, P/nRT, P आता दोन्ही सेम आहे, P/nRT आणि V काय वेग. मग काय घेतलं तर PV/nRT = V ideal. काय केलं, PV किंवा P/nRT
NRT इज इक्वल टू व्ही आयडियल ही व्हॅल्यू घेतली, म्हणजे जे समजा जर व्ही आयडियल जर ह्याच्यातली व्हॅल्यू घेतली, काय दाखवले त्यांनी, P अपॉन NRT इज इक्वल टू व्ही आयडियल, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ P अपॉन NRT इन इक्वेशन 10.28. आता जी 10.28 व्हॅल्यू आहे, म्हणजे इथं ही जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुटअप करा, P अपॉन NRT इज इक्वल टू व्ही आयडियल. ती व्हॅल्यू तिथं काय करूया आपण पुटअप करूया. मग काय येणार बघा, झेड इज इक्वल टू म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इज इक्वल टू व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. काय येईल इक्वेशन आपलं, झेड इज इक्वल टू कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इज इक्वल टू व्ही आयडियल अपॉन व्ही व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. झेड इज इक्वल टू व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. व्यवस्थित लक्षात ठेवा इक्वेशन कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरसाठी. काय येणार, झेड इज इक्वल टू व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. आता हा बघा ग्राफ काय दाखवलाय, झेड वर्सेस पी. झेड म्हणजे काय सांगतो, झेड इज इक्वल टू पी व्ही अपॉन NRT. हे जे झेडचं इक्वेशन त्याच्या वर्सेस आपण काय दाखवलंय, प्रेशर. तर जो तुम्हाला पॅरलल टू एक्स ॲक्सिस, प्रेशरला जो पॅरलल जी लाईन दिसते ही बघा, ही जी पॅरलल लाईन दिसते ती कशाचा ग्राफ आहे, तर आयडियल गॅसचा आहे. आणि बाकीचे जे ग्राफ आहेत ते बघा कशाचे आहेत, रिअल गॅसेसचे आहेत. N2, H2, O2, CH4 आणि CO2 हे नेचरमध्ये एक्झिस्ट असणारे गॅस आहेत. त्यांचे ग्राफ कसे होतात, जे आयडियल बिहेवियरमध्ये काय दाखवतात, डेव्हिएशन्स दाखवतात. समजलं का बघा ग्राफ, जो फक्त आयडियल गॅसचा आहे झेड इज इक्वल टू 1 ला येतो, पण बाकीचे गॅस काय येतात, नॉट इक्वल टू 1. झेड इज इक्वल टू नॉट इक्वल टू 1 असतं. सो ग्राफ समजला का व्यवस्थित बघा, जो फक्त आयडियल गॅस आहे तो फक्त 1 येतं, झेड इज इक्वल टू 1. बाकीचे सगळे काय दाखवतात, गॅसेस डेव्हिएशन्स दाखवतात. द इक्वेशन 10.13 implies that compressibility factor is the ratio of actual molar volume of gas to its molar volume of it behave ideally. आता ॲक्च्युअल व्हॉल्यूम आपण जे झेडचं इक्वेशन बघितलं काय होतं, झेड इज इक्वल टू व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस, व्ही रिअल अपॉन व्ही आयडियल होतं, दॅट ऑफ आयडियल बिहेवियर. सो काय येणार, मोलर व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. A positive deviation in Z is greater than 1 means that volume of molecule cannot be neglected and the gas is difficult to compress. आता जेव्हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल म्हणजे झेड इज ग्रेटर दॅन 1 किंवा पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल झेड इज ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा काय असणार आहे तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स, दॅट इज झेड इज ग्रेटर दॅन 1, दॅट मीन्स दॅट व्हॉल्यूम ऑफ अ मॉलिक्यूल कॅनॉट बी निग्लेक्टेड. तिथं आपण व्हॉल्यूम काय करू शकत नाही तर निग्लेक्ट करू शकत नाही. अँड द गॅस इज डिफिकल्ट टू कॉम्प्रेस, तेव्हा गॅस काय होतो डिफिकल्ट होतो कॉम्प्रेस करण्यासाठी. आणि ॲट लोअर प्रेशर द गॅसेस हॅव झेड इज इक्वल टू 1 और झेड इज लेस दॅन 1. जेव्हा लोअर प्रेशर असतं तेव्हा काय असणार आहे झेड 1 असेल, इज इक्वल टू 1 असेल किंवा लेस दॅन 1 असेल. अंडर द कंडिशन मॉलिक्युलर व्हॉल्यूम इज निग्लिजिबल, तेव्हा काय असतो व्हॉल्यूम निग्लिजिबल असतो. अँड द गॅसेस आर कॉम्प्रेसिबल, जर व्हॅल्यू कमी असेल तर गॅस काय करता येतात कॉम्प्रेस करता येतात आणि निग्लिजिबल असतो त्याचा व्हॉल्यूम. त्यामुळे हिअर गॅसेस शो आयडियल बिहेवियर. जर लो प्रेशर असेल तर गॅस काय करतात आयडियल बिहेवियर करतात, हाय प्रेशरला काय दाखवतात ते डेव्हिएशन्स दाखवतात. हे आपण आता लास्ट लेक्चरला पण बघितलं होतं. समजलं का बघा इथंपर्यंत हा एकच पॉईंट राहिला होता तुमचा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर लास्ट लेक्चरमध्ये. आता ह्याच्या पुढचे जे आहेत तुमच्या बुकमध्ये आहेत 10.8.3 आणि त्याचा पुढचा 10.9 हे तुमचं रिड्युस्ड सिलेबसमधलं आहे. त्यामुळे ते काय आपल्या तुम्हाला त्याच्यावर ह्यावर्षी क्वेश्चन विचारणार नाही आहेत. रिड्युस्ड सिलेबसमधला इथं तुमचा हा चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर हा संपलेला आहे. ह्याच्यात काय डाऊट्स असतील तर विचारा. एकदम इझी चॅप्टर आहे, काय याच्यामध्ये अवघड नाही आहे. जे आपण बघितलेत ते गॅस लॉज ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जी थेरी होती कायनेटिक गॅशियस थेरी, त्यानंतर रिअल गॅस आणि आयडियल गॅस याचं डिस्टिंग्विश आणि हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आता ह्याच्यानंतर आपण आज एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय कारण लेक्चर खूप 10 मिनिट एक 8-9 मिनिटाचंच होतं आहे. त्यामुळं नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय कोणता तर हायड्रोकार्बन. फक्त जनरल फक्त इंट्रोडक्शन सांगते त्या चॅप्टरबद्दल, मग आपण लेक्चर स्टॉप करू. तुमच्या बुकमधला 15 नंबरचा चॅप्टर आहे हायड्रोकार्बन्स. तर हायड्रोकार्बन म्हणजे काय असतं तर कार्बन आणि हायड्रोजन जे कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजन तयार होतात त्यांना म्हणतात हायड्रोकार्बन. एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, व्यवस्थित लक्ष देऊन फर्स्ट व्हिडिओपासून फर्स्ट लेक्चरपासून हा चॅप्टर व्यवस्थित ऐका. कारण ह्या चॅप्टरचं तुम्हाला जास्त बेनिफिट्स कुठं होणार आहेत तर 12thमध्ये, कारण 12thमध्ये आपल्याला भरपूर रिॲक्शन्स आहेत आणि त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या ह्या चॅप्टरमधल्याच आहेत. त्यामुळं हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बन मला वाटतं तुम्हाला माहीत असं काय सांगितलं मी हायड्रोकार्बन म्हणजे तर कार्बन आणि हायड्रोजननं जे कंपाऊंड तयार होतात त्यांना काय म्हणतात हायड्रोकार्बन.
कार्बन्स. मग आता जे हायड्रोकार्बन्स असतील, आता त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन जर केलं हायड्रोकार्बनचं, तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं 2 क्लासिफिकेशन होतं, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये काय असतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. मला वाटतं हे 10th पर्यंत तुम्ही पण शिकला असेल. आता पुढे त्यांनी विचारलेच, कॅन यू रिकॉल काय वॉट आर हायड्रोकार्बन्स. काही हायड्रोकार्बन्समध्ये द कंपाऊंड्स विच कंटेन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन्स ॲज द इलेमेंट्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. पुढे नेक्स्ट दिलं आहे, राईट द स्ट्रक्चर फॉर्म्युला ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड्स. आता फॉलोविंग कंपाऊंडचे स्ट्रक्चर तुम्ही काढायचे आहेत, तुम्हाला होमवर्कसाठी असतील ही स्ट्रक्चर. काय काय काढायचं, प्रोपेन, इथाईन, सायक्लोब्युटेन, इथिन आणि बेन्झिन. मला वाटतं ही 10वीत झालेली आहे, 10thला झालीत म्हणूनच तुम्हाला काढायला सांगितलेत. प्रोपेन, इथाईन, सायक्लोब्युटेन आणि इथिन आणि बेन्झिन. आता इथाईन आहे वायन आहे म्हणजे अल्काईन असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. सायक्लोब्युटेन, इथिन आणि बेन्झिन जमतेत का बघा काढायला, काढा स्ट्रक्चर्स. तर डेफिनेशन दिली आहे हायड्रोकार्बनची, परत एकदा सांगते, मी सांगितले तरी पण. द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली इलेमेंट्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन इलेमेंट्स असतात त्यांना काय म्हणतात, हायड्रोकार्बन. तर आपण याचं क्लासिफिकेशन बघूया. जे मी तुम्हाला सांगितलं 2 पहिल्यांदा क्लासिफाय करतात, एक सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. त्याच्यानंतर परत सॅच्युरेटेडमध्ये काय येतं, अल्केन्स. अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतात, अल्किन्स अँड अल्काइन्स. परत त्याच्यामध्ये पण सायक्लिक कंपाऊंड वगैरे असतं, ते आपण डिटेल त्याचं क्लासिफिकेशन बघूया. हे बघा, आता हे क्लासिफिकेशन आहे हायड्रोकार्बन्स. पहिला तुमचा मेन हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय सांगितलं आपण, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे इलेमेंट्स असतात त्यांना काय म्हणतात, हायड्रोकार्बन. मग त्याच्यामध्ये 2 टाईप केले, एक ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक किंवा सायक्लिक. ॲलिफॅटिक म्हणजे काय असणार, ओपन चेन. सायक्लिकमध्ये सायकलसारखं स्ट्रक्चर असतं, म्हणजे आपण बेन्झिन रिंग वगैरे बघितलेत बघा, हे असं स्ट्रक्चर असतं. असं स्ट्रक्चर असेल बेन्झिन रिंगसारखं, किंवा असं असेल, हे पण सायक्लिक होतं. त्यानंतर 3 मेंबर्ड असेल, त्रिकोणसारखं जे दिसतं 3 मेंबर्ड, हे 3 मेंबर्ड होतं. हे 4 मेंबर्ड, हे 6 मेंबर्ड, 5 मेंबर्ड पण असतं. हे असं 5 मेंबर्ड असे जे स्ट्रक्चर्स असतात त्यांना काय म्हणतात, सायक्लिक. ओपन चेन असतील तर ओपन चेनला काय म्हणायचं, स्ट्रेट फक्त असे कार्बन, अशी चेन, अशी कार्बनची चेन असते त्यांना काय म्हणतात, चेन. ओपन चेन कंपाऊंड ते काय असतात, ॲलिफॅटिक. त्यानंतर सायक्लिक. बघा हायड्रोकार्बनचे पहिले मेन 2 क्लासिफिकेशन, ओपन चेन त्यानंतर सायक्लिक. देन ओपन चेनमध्ये परत क्लासिफिकेशन काय आहे, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. आता बघा आपलं पॉईंट, ओपन चेनमध्ये 2, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये काय असतं, सॅच्युरेटेड म्हणजे इथं आहे बघा, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ज्याच्यामध्ये कार्बन आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो त्याला म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. मग ते कशामध्ये असतो, तर अल्केनमध्ये. अल्केनची जरी डेफिनेशन करायची असेल तर कशी करतात, द कंपाऊंड्स कंटेनिंग किंवा द ॲलिफॅटिक कंपाऊंड्स किंवा ओपन चेन कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर कॉल्ड अल्केन्स, किंवा सॅच्युरेटेड कंपाऊंड जे असतात त्यांना म्हणतात अल्केन्स. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड काय असणार, अल्केन्स अँड अल्काइन्स. अनसॅच्युरेटेड म्हणजे द कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ज्याच्यामध्ये असतो त्यांना म्हणतात अनसॅच्युरेटेड. डबल बॉन्ड कशामध्ये असतो, अल्किनमध्ये. ट्रिपल बॉन्ड अल्काइनमध्ये. त्यानंतरचं आहे बघा, सॅच्युरेटेडमध्ये परत 2 टाईप, स्ट्रेट चेन आणि ब्रांचड चेन. आता स्ट्रेट चेन म्हणजे काय असतात, मला वाटतं हे आपण जो सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यामध्ये बघितलं होतं. तर स्ट्रेट चेन म्हणजे काय असणार, तुमची नॉर्मल अशी स्ट्रेट चेन असतं आणि सगळे काय असतात, बॉन्ड सिंगल असतात, म्हणून त्याला म्हटले सॅच्युरेटेड स्ट्रेट चेन कंपाऊंड. आणि जर ब्रांचड असेल तर इथं ब्रांचिंग असतं, CH3 वगैरे इथं काय असतं, ब्रांचिंग होतं, BCl BR वगैरे. पण बॉन्ड काय असणार, सिंगल बॉन्डच असणार. जर ब्रांचड असेल तर असं खाली ब्रांचिंग असतं किंवा वरती कुठेही ब्रांचिंग असेल. आणि ओपन चेन असतील तर स्ट्रेट चेन असतात. जर चेनमध्ये असेल तर स्ट्रेट चेन आणि ब्रांच असेल तर त्याला काय असतं, ब्रांचिंग असतं. त्यानंतर अनसॅच्युरेटेडमध्ये पण तसंच स्ट्रेट चेन आणि ब्रांचड चेन. मग डिफरन्स काय असेल, इथं अनसॅच्युरेटेड असल्यामुळे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील पण खाली काय असेल, ब्रांचिंग असेल, त्याला म्हणतात ब्रांचड. जर ब्रांचिंग नसेल तर स्ट्रेट डबल बॉन्डेड किंवा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. त्यानंतर आता सायक्लिकचं बघूया बघा क्लासिफिकेशन. सायक्लिकमध्ये काय, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. तसंच अलिसायक्लिक. सॅच्युरेटेडला काय म्हणतात, अलिसायक्लिक. काय असतं, सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे जी सायकल असते त्याच्यामध्ये अलिसायक्लिक जे येतात त्यांना काय म्हणतात, सॅच्युरेटेड. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतात, तर डबल बॉन्ड असतात त्याच्यामध्ये पण, किंवा ट्रिपल बॉन्ड असतात. डबल बॉन्ड शक्यतो डबल बॉन्डच असतात सायक्लिकमध्ये. मग तिथे डबल बॉन्ड असतात त्याला म्हणतात अनसॅच्युरेटेड. त्यानंतर परत अनसॅच्युरेटेडमध्ये ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक. मला वाटतं जो आपण
सम बेसिक कन्सेप्ट त्यामध्ये पण बघितलं होतं. ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक कशाला म्हणायचं तर ज्याच्यामध्ये जे कंपाऊंड 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स असतात, ज्या कंपाऊंडमध्ये 4n+2 इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन, इतके पाय इलेक्ट्रॉन असतात, त्याला काय म्हणतात ॲरोमॅटिक कंपाऊंड. जर त्याच्याकडे n इज इक्वल टू 1 2 3 नंबर आले तर त्याला आपण म्हणतो ॲरोमॅटिक. जर तसं येत नसेल तर ते काय असतात नॉन ॲरोमॅटिक. फॉर एक्झाम्पल जर बेन्झिनचं स्ट्रक्चर बघितलं, काय असतं बेन्झिनमध्ये बघा असं स्ट्रक्चर असतं बेन्झिनचं C6H6. हे काय झालं बेन्झिनचं स्ट्रक्चर. आता जे 2 बॉन्ड असतात त्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड असतो आणि दुसरा सिग्मा बॉन्ड असतो. समजा असं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्यातला एक बॉन्ड काय असतो सिग्मा बॉन्ड, दुसरा बॉन्ड काय असतो पाय बॉन्ड. किंवा आता इथं पण बघा, इथं काय आपला कार्बन आहेत, इथं काय आहेत असे सगळे कार्बन्स आहेत. म्हणजे 2 बॉन्ड आहेत आपले, ह्यातला एक पाय बॉन्ड असणार, एक सिग्मा बॉन्ड. जर ट्रिपल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर सिग्मा बॉन्ड एकच असतो, डबल बॉन्ड काय पाय बॉन्ड काय असतात 2 असतात. नेहमी सिग्मा बॉन्ड एकच असतो. मग आता इथं बघा इथं काय डबल बॉन्डच आहे, त्यामुळे एक सिग्मा एक पाय असेल. ट्रिपल असेल तेव्हा 2 पाय असतात, एक सिग्मा असतो. ते तुम्हाला ते पण असतं आहे पुढे ह्या चॅप्टरमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी सिग्मा आणि पाय बॉन्ड. मग आता बघा ह्याच्यामध्ये पाय बॉन्ड किती आहेत 1 2 3. पाय बॉन्ड किती आले आपले 3. आपण ॲप्लिकेबल करू शकतो 4n+2 इज इक्वल टू. आता एक पाय बॉन्ड किती आले 3 आले, पाय बॉन्ड 3 आहेत. एक बॉन्ड म्हणजे काय असतात 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतो एक बॉन्ड तयार होतो. मग टोटल किती येतील इज इक्वल टू 6. मग आता इक्वेशन जर हे सोडवलं तर n इज इक्वल टू किती येतं सांगा मला. हे 2 आहे, इकडे आलं काय होईल मायनस होईल, 6 - 2 काय येईल 4 येईल, आणि 4n इज इक्वल टू 4 येईल. हे बघा 4n इज इक्वल टू काय येईल 4. सो n इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4 काय येईल n इज इक्वल टू 1. असं जेव्हा व्हॅल्यू येते तेव्हा त्या कंपाऊंडला काय म्हणतात ॲरोमॅटिक. आणि जेव्हा असं येत नाही तेव्हा ते काय असतात नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता हे झालं ह्याचं क्लासिफिकेशन. समजलं का बघा क्लासिफिकेशन. फर्स्ट हायड्रोकार्बन, त्यानंतर ओपन चैन, सायक्लिक, ओपन चैनमध्ये सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडला पण अल्केन्स म्हणतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेडमध्ये डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. परत त्याच्यामध्ये पण स्ट्रेट चेन, ब्रांचड, दोन्हीकडे पण तसं स्ट्रेट चेन आणि ब्रांचड. आणि अरोमॅटिक ह्याच्यामध्ये सायक्लिकमध्ये पण सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, आणि अनसॅच्युरेटेडमध्ये अरोमॅटिक अँड नॉन अरोमॅटिक. अल्केन्सला अजून एक नाव आहे तर पॅराफिन्स. आता आपण सगळे एक एक 1 बाय 1 बघत जाणार आहे. अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, त्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे बेन्झीन रिंगसारखे कंपाऊंड्स. असंच या चॅप्टरमध्ये आपण सगळे स्टडी करणार आहे. त्याच्या रिॲक्शन वगैरे बघणार आहे. त्याच्यामध्ये आयसोमर्स कसे असतात, स्ट्रक्चर कसे असतात, हे आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहे. मग आता अल्केन्सला हे फक्त एक पॉईंट बघूया आपण. अल्केन्सला काय म्हणतात तर पॅराफिन्स. आणि जे डबल बॉन्डेड कंपाऊंड्स असतात म्हणजे अल्किन्स, त्यांना काय म्हणतात तर ओलिफिन्स. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याच्यामध्ये असतो त्यांना काय म्हणतात म्हणजे अल्किन्सना ओलिफिन्स म्हणतात. OLEFINES ओलिफिन्स. आणि जे अल्केन्स असतात त्यांना काय म्हणतात पॅराफिन्स. पण त्यांना पॅराफिन्स काय म्हणतात, वाय अल्केन्स आर कॉल्ड पॅराफिन्स. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणारे कंपाऊंड अल्केन्स त्यांना पॅराफिन का म्हणतात बघा. त्याचं रिझन आहे वाय अल्केन्स आर कॉल्ड पॅराफिन्स. अल्केन्स कंटेन ओनली कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स. त्याच्यामध्ये काय असतात कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. दे आर केमिकली लेस रिॲक्टिव्ह अँड डू नॉट मच ॲफिनिटी फॉर अदर केमिकल्स. ते काय असतात एकदम लेस रिॲक्टिव्ह असतात. त्याच्या रिॲक्शन पण जास्त होत नाहीत कारण सिंगल बॉन्ड असल्यामुळे कुठला बॉन्ड ब्रेक होणार, याच्यामध्ये बॉन्ड पण ब्रेक होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. जर डबल बॉन्ड असेल तर काय असतो एक पाय आणि एक सिग्मा, त्यामुळे जो वीक बॉन्ड असतो पाय बॉन्ड तो इझिली ब्रेक होऊ शकतो. सिग्मा बॉन्ड एकदम स्ट्रॉंग असतो तो काय होत नाही ब्रेक होत नाही. पण जो वीक बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन अल्किनचा अल्केनमध्ये किंवा दुसरे कंपाऊंड आपल्याला मिळू शकतात. पण अल्केन्सचा जो सिंगल बॉन्ड एकच बॉन्ड असतो तो ब्रेक होत नाही आणि ह्याची जास्त रिॲक्टिव्हिटी नसते. मग काय असतात बघा अल्केन्स कंटेन ओनली कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स. दे आर केमिकली लेस रिॲक्टिव्ह, डू नॉट हॅव मच ॲफिनिटी फॉर अदर केमिकल्स. त्याची जास्त ॲफिनिटी नसते किंवा दुसऱ्या केमिकल्सना जे जास्त रिॲक्ट होत नाही. हेन्स दे आर कॉल्ड पॅराफिन्स. म्हणून त्याला काय म्हणतात तर पॅराफिन्स. आता डेफिनेशन तुम्हाला लिहिता येईल अल्केनची, किंवा जर क्वेश्चनला वाय अल्केन्स आर कॉल्ड पॅराफिन्स तर हे आन्सर लिहायचं. आणि जे अल्किन्स असतात डबल बॉन्डेड कंपाऊंड असतात त्यांना काय म्हणतात तर ओलिफिन्स. ते रिझन आपण जेव्हा ते अल्किन्स बघणार आहे त्यावेळी बघू त्याचं रिझन ओलिफिन्स का म्हणतात ते. समजलं अल्किन्सला पॅराफिन्स का म्हणतात. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड असतात, त्यामुळे केमिकली ते लेस रिॲक्टिव्ह असतात आणि त्याची ॲफिनिटी डज नॉट ॲफिनिटी फॉर अदर केमिकल. अदर केमिकलला ते जास्त अट्रॅक्ट करत नाही, त्यामुळे त्यांना म्हणतात पॅराफिन्स. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे 15.1 अल्केन्स. अल्केन्स म्हणजे काय तर मला वाटतं तुम्हाला डेफिनेशन लिहिता येईल, त्याचा जनरल फॉर्म्युला पण माहीत असेल. काय असतं अल्केन्स. अल्केन्स आर
ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. बघा डेफिनेशन कशी आहे. ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड किंवा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. अल्केन्स आर, राहील का डेफिनेशन लक्षात. अल्केन्स आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. यू लर्न दॅट चॅप्टर 14 दॅट अल्केन्स हॅव जनरल फॉर्म्युला. आता जो चॅप्टर 14 होता कोणता, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण बघितले जनरल फॉर्म्युला काय असतो अल्केनचा. CnH2n+2. अल्केनसाठी CnH2n+2. त्यानंतर अल्किनसाठी CnH2n फक्त असतो. जे डबल बॉन्डेड असतात त्याच्यासाठी हे दोन हायड्रोजन येत नाहीत, CnH2n येतं. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड असेल तर CnH2n-2. दोन हायड्रोजन कमी जातात त्यामुळे एक बॉन्ड वाढत जातो. इथं बघा CnH2n येतं म्हणजे हे प्लस 2 हायड्रोजन कमी होतात म्हणून हे डबल बॉन्डेड असतं. आणि जेव्हा -2 होतं अजून 2 हायड्रोजन कमी होतात म्हणून काय येतो तर ट्रिपल बॉन्ड येतो. असे स्ट्रक्चर असतं. जनरल फॉर्म्युला काय आहे अल्केनचा CnH2n+2 वेअर N स्टँड्स फॉर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अल्केन मॉलिक्यूल. N कशासाठी वापरतात तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. N स्टँड्स फॉर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द अल्केन मॉलिक्यूल. अल्केन मॉलिक्यूलमध्ये किती नंबर ऑफ कार्बन्स आहेत ते कशासाठी वापरतात त्याच्यासाठी N. मला वाटतं पहिल्या 20 अल्केनचे त्याच्यात नावं पण दिले तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, त्यानंतर पेंटेन, हेक्झेन. ही अप टू तुम्हाला फर्स्ट 20 एलिमेंट्स काय आहेत ते कार्बनची अल्केनची नाव आहेत. फर्स्ट 20 अल्केनची त्याच्यात नाव आहेत. परत एकदा तो चॅप्टर बघू शकता तुम्ही. तर आजचं लेक्चर तर आपण इथं स्टॉप करतोय कारण हा जो पुढचा पार्ट आहे खूप जरा मोठा आहे आयसोमेरिझम. तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. इथं स्टॉप करू. थँक्यू.